नमस्कार. नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत कीर्तिताई संजय बागुल, नवनियुक्त जज. आमच्या पक्षप्रमुख या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. आपण थोड्याशा गप्पा मारूया. तुम्ही एवढं मोठं जे यश संपादन केलंय त्याविषयी आम्हाला बेसिक माहिती हवी की तुम्ही जज झालात. आम्हाला कॉमन भाषेत जज एवढंच माहिती आहे, पण ते कुठली परीक्षा द्यावी लागते, त्यासाठी अभ्यास कसा करावा लागतो, कुठल्या लेवलच्या परीक्षा असतात, हे आपण आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना आणि आमच्या प्रेक्षकांना थोडंसं मार्गदर्शन करावं. आपण ते गप्पांच्या स्वरूपात घेऊया. चालेल. तर जज हे कॉमन भाषेत आपण म्हणतो आणि आम्ही कायद्याच्या भाषेत त्याला सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास असं म्हणतो. तर ती परीक्षा MPSC कंडक्ट करतात. आणि जे वकील असतात त्यांना 3 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर ती परीक्षा देता येते. तर आता त्यामध्ये 3 टप्पे असतात, एक प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. तर प्रिलिम्स ही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असते आणि मेन्स ही डिस्क्रिप्टिव्ह पेपर असतात. मेन्समध्ये 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. तर पेपर 1 हा सिव्हिल पेपर असतो आणि पेपर 2 हा क्रिमिनल पेपर असतो. तर त्यानंतर तुम्ही जेव्हा मेन्स उत्तीर्ण होतात तेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यू देता येतो आणि तुमचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमचे मेन्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स ॲडअप होऊन तुमचं हे फायनल मेरिट तिथे लागतं. तर अशा स्वरूपाची ती एक्झाम असते. त्याला कालावधी जवळपास 1 वर्षाचा जातो, कमीत कमी 1 वर्ष. हा 1 वर्षाचा अभ्यास असतो की 4 वर्ष 5 वर्ष असं, म्हणजे त्याला काय असं मर्यादा असते का? त्याला काही अशी मर्यादा नाही आहे. जेव्हा तुम्ही लॉचा अभ्यास सुरू करतात त्याच वेळेला जर तुम्ही JMFCचा अभ्यास सुरू केला तर तुम्हाला ती परीक्षा थोडी सोपी जाते. पण JMFCचा अभ्यास हा असा असतो की तुम्हाला प्रॅक्टिस जितकी तुम्ही कराल तितकी तुम्हाला त्यामध्ये इझी ते पडतं असं. आणि ही प्रॅक्टिस करताना तुम्हाला असं मोठ्या पदाच्या, मोठ्या हुद्द्याच्या, जास्त क्लायंट असणाऱ्या वकिलांची त्यांच्या अंडर करावी लागते की इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस करावी लागते? प्रॅक्टिस ही तुम्ही सिनियर वकिलांकडे पण करू शकता आणि तुम्ही इंडिव्हिज्युअल पण करू शकता. तर आता इंडिव्हिज्युअल जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करतात त्यावेळेला तुम्ही नवनियुक्त वकील झालेले असतात आणि त्यावेळेला तुमच्याकडे इतकं क्लायंटाईल नसतो. तर मग तुम्हाला प्रॅक्टिस ही करण्यासाठी, प्रॉपर प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही जर सिनियरकडे गेलात तर तुम्हाला केसेस जास्त मिळतात. म्हणजे तुम्हाला केस स्टडी हा पार्ट कंपल्सरी आहेच, म्हणजे प्रॅक्टिकल मध्ये तो आहेच. येस. मग LLB नंतर तुम्हाला LLM करावं लागतं की अजून दुसरं काही असतं की आपण शॉर्टकट फक्त LLB झाल्यानंतरच ही परीक्षा देऊ शकतो? LLB झाल्यानंतर आपण ही परीक्षा देऊ शकतो. LLM असं काही रिक्वायरमेंट त्यात नाही आहे. पण ज्यांना काही आवड असते शिक्षण जास्त म्हणजे त्यांना करण्याची, तर मग ते LLM करतात. LLMचा आपल्या ह्या ज्या MPSC कंडक्ट करते परीक्षा त्याच्यामध्ये फायदा होतो का? LLMचा फायदा असा होतो की जी तुम्हाला ॲनालिटिकल तुमचा स्वभाव तयार होतो LLMमुळे, तो तुम्हाला हेल्प करतो. ज्या वेळेला तुमच्या पुढे प्रश्न येतात त्याला तुम्ही कसं ॲनालाइज करतात त्याच्यासाठी तुम्हाला LLMचा हा फायदा होतो. आता यापुढे आपण आपल्या समाजातील मुलांना असं कुठल्या कुठल्या परीक्षा द्यायला हव्यात, कुठला अभ्यास करायला हवा? कारण आता 10वी-12वीचे रिझल्ट लागले, नवीन ॲडमिशन होत आहेत, मुलं कन्फ्यूज आहेत आणि काय आता पालकांचाही अभ्यास नसतो, मग काउन्सिलरसाठी पैसे द्यावे लागतात. तर आपण एक असा छोटासा असा मोफत सल्ला देऊया आपल्या माध्यमातून की जेणेकरून आपल्याला समाजासाठी त्याचा उपयोग व्हायला हवा. तर आपण आमच्या विद्यार्थ्यांना काय सांगाल 10वी-12वी झालेल्या? 10वी-12वी खूप अर्ली स्टेज असते लाईफमध्ये. त्यावेळेला आपल्याला माहीत नसतं की आपण काय केलं पाहिजे. बऱ्याचदा पालकांच्या प्रेशरमध्ये येऊन किंवा पालकांची इच्छा असते म्हणून आपण एखादी साईड निवडतो.
पण जर आपल्यात इच्छा असेल काही वेगळं करण्याची, तर आपण ते नक्कीच केलं पाहिजे. तर त्यामध्ये आता स्पर्धा परीक्षा ज्या असतात त्याच्यामध्ये पण आपण ट्राय करू शकतात. दुसरं म्हणजे इंजिनिअरिंग, मेडिकल ह्या फील्ड सोडून लॉ पण हे एक असं फील्ड आहे जे की खूप वर्सटाईल आहे. त्यामध्ये खूप अपॉर्च्युनिटीज आहेत आणि तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकतात. तुम्ही एखाद्या लॉ फर्ममध्ये जॉब करू शकतात किंवा तुम्ही JMFC सारखी परीक्षा देऊ शकतात किंवा तुम्ही प्रॅक्टिस करू शकतात किंवा तुम्ही बरंच काही करू शकतात, सोशल वर्क करू शकतात. तर म्हणजे लॉ ही चांगली फील्ड आहे आणि मी तर प्रत्येकाला प्रोत्साहनच देईल त्यामध्ये यायला. लॉची परीक्षा देण्यासाठी काही वयाची अट असते का? वयाची अशी काही अट नसते. 12वी केल्यानंतर तुम्ही 5 वर्षाचा लॉचा कोर्स करू शकतात किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन केल्यानंतर 3 इयर्सचा LLBचा कोर्स करू शकतात. ह्या ज्या बेसिक ज्या संकल्पना आहेत की आपल्याला इंजिनियरच व्हायला हवं, डॉक्टरच व्हायला हवं, तर ह्या संकल्पनांमध्ये आपल्याला आता गेल्या काही वर्षात लॉयर व्हायला हवं ही पण संकल्पना जोडल्या जाते प्रत्येक कुटुंबात किंवा मोठ्या फॅमिली ज्या आहेत, जसं राजकीय पार्श्वभूमी असलेल्या फॅमिली, तर त्या प्रत्येक घरात एक लॉयर आहे, तो शिक्षण घेऊन तयार झालेला लॉयर आहे. तर आपल्या घरात राजकीय पार्श्वभूमी आहेच, तिथे आपला याचा उपयोग, आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हायला हवा का, असा एक प्रश्न. राजकीय पार्श्वभूमी आणि ते तर एक आहेच, पण माझं असं मत आहे की लॉ केल्याने प्रत्येक व्यक्तीला समाजाचं प्रॉब्लेम्स कळतात आणि आपल्या समाजात असे पण कायदे आहेत ज्याच्याने आपलं बरंच म्हणजे चांगलं होऊ शकतं. प्लस तुम्हाला तुमचं संविधान कळतं. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बाकीच्या फील्ड्समध्ये तुम्हाला नाही बघायला मिळत. त्यामुळे जे राजकीय लोक आहेत ते लॉ आवर्जून करतात कारण त्यांना कुठे ना कुठे समाजकारण करायचं असतं. तर त्या समाजासाठी त्यांना जास्त त्याच्यात माहिती मिळण्यासाठी लॉ केलेलं त्यांना बरं वाटतं. म्हणजे कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी सुद्धा लॉचा उपयोग होतो राजकीय लोकांना, असं थोडक्यात एक दृष्टिकोन तो पण आहे, असू शकतं. राजकीय पार्श्वभूमी तर आहेच. यापुढे आपण जज झाल्यानंतर सिव्हिल की क्रिमिनल, मग तुम्ही कुठे आपल्याला पोस्टिंग मिळेल किंवा कसं असेल त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. जज झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तालुका लेवलला पोस्टिंग मिळते. त्या पोस्टिंगमध्ये तुम्हाला सिव्हिल आणि क्रिमिनल दोन्ही केसेस हाताळायला मिळतात. पण सर्वात जास्त एक नवनियुक्त JMFC यांना क्रिमिनल केसेस जास्त बघायला मिळतात सिव्हिलपेक्षा. आता सिव्हिल आणि क्रिमिनल याच्यात आम्हाला थोडासा असा फरक समजून सांगा की जेणेकरून विद्यार्थ्यांनाही त्याचं मार्गदर्शन मिळेल. क्रिमिनल म्हणजे जे पण गुन्हे समाजात घडतात, जसं चोरी किंवा मग खून, बलात्कार, हे जे गुन्हे असतात ते क्रिमिनल साईडमध्ये जातात. त्याचमध्ये आता व्हाईट कॉलर क्राईम्स झाले, चेक बाउन्सच्या केसेस झाल्या, हे सगळं क्रिमिनलमध्ये जातं. आणि सिव्हिलमध्ये जे एक्झाम्पल जमिनीचे व्यवहार असतात, पार्टिशन्स असतात, पार्टिशनचे दावे झाले किंवा मग गावाकडे जसे बांधाचे भांडण असतात, हे सगळे झाले सिव्हिलचे काम. आता एक छोटंसं असं ऑब्झर्वेशन आहे आमचं, सर्वांचंच आहे ते, की सिव्हिलमध्ये असं होतं की अनेकदा एका पिढीत खटला दाखल करते, गुन्हा दाखल करते आणि ती तिसऱ्या पिढीपर्यंत चालते. तर यावर आता तुम्ही नवनियुक्त जज आहात, तुम्ही याविषयी काही असं काही कंट्रोलिंग किंवा वरच्या लेवलला कुठे काही की जो कालावधी आहे 2-3 पिढ्या जातात, तर तिथे कुठे असं तुम्हाला असं जाणवतं की ते कमी व्हायला हवं, म्हणजे जेणेकरून आपल्याला जे खटले आहेत ते वर्षानुवर्ष न चालतात
त्याचा निकाल काही लवकरात लवकर लागावा असं. हो, असं करता येतं. सिव्हिलमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो असतो तो समन्सचा असतो. समन्स काही वेळेला पार्टीजला जात नाही. म्हणजे जसं आपण नोटीस पाठवतो एखाद्या कार्यालयातून, तसं कोर्टातून समन्स दिलं जातं. तर सिव्हिलमध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की समन्स जात नाही पार्टीजला. त्यामुळे पेंडन्सी खूप वाढते आणि वर्षानुवर्ष केसेस जसं तुम्ही म्हटले तसं चालतात. तर यावर माननीय सुप्रीम कोर्टाने बऱ्याचशा गाईडलाईन्स पण इश्यू केलेल्या आहेत. तर त्या गाईडलाईन्स जर आपण फॉलो केल्या तर बऱ्यापैकी आपण पेंडन्सीही कमी करू शकतो. अगदी शेवटचा प्रश्न विचारूया. आपल्या या यशात, आता हा वैयक्तिक खाजगी घरचा प्रश्न असेल की आपल्याला अगदी लहानपणापासून ज्यांनी कोणी अभ्यासात शिक्षणात मदत केली अशा सर्वांचे आपण ऋण व्यक्त करावे. मग ते तुमचे शाळेतले शिक्षक असतील, आई वडील असतील, पहिला गुरुत्व आईच असते. तर मग ते ऋण व्यक्त करताना तुम्ही मार्गदर्शन पण अशा पद्धतीने सांगा की आमच्यासाठी ते सर्वांसाठी उद्बोधक असेल. अच्छा, म्हणजे आता सर्वप्रथम तर माझं सगळ्यात जास्त मला सपोर्ट हा माझ्या घरातूनच मिळाला आहे, माझ्या फॅमिलीतून. आणि त्यातल्या त्यात लॉ करण्याचं जे डिसिजन होतं माझं, त्याला सर्वात मोठा पाठिंबा हा माझ्या बंधूंचा आहे, निखिल बागुल यांचा. कारण ते स्वतः एक वकील होते आणि त्यांनी मला मग सांगितलं की नाही तू कर, काही नाही, चांगली फील्ड आहे आणि बऱ्याचशा अपॉर्च्युनिटीज आहेत. त्याचबरोबर आई वडील जे असतात आपले, ते तुम्हाला रागवतील पण तुमच्या चांगल्यासाठीच रागवतील. तर ते जर आपण समजून घेतलं आणि त्याच्यावर जर आपण विचार करून आपण आपल्यामध्ये काही बदल आणण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला नक्कीच यश मिळतं, असं माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि तेच मग बाकी तर माझी आजी आहे, माझे काका आहेत. माझ्या आजीने कायम एकच गोष्ट शिकवली आहे की तुम्हाला जेवढं पण तुम्ही करताय ते लोकांसाठी करा आणि लोकांसाठी तुम्हाला जितकं काम करता येईल तुम्ही तितकं काम करा. तर तिच्या त्या संकल्पनेतून बरंच शिकायला मिळालेलं आहे. तर ह्या सर्वांचं योगदान खूप मोठं आहे माझ्या यशाच्या मागे. कुटुंबासोबत काही शिक्षक जे वकील आहेत, तज्ज्ञ वकील, त्यांचं कोणाचं मार्गदर्शन? हो हो, मी जेव्हा वकील झाले त्यानंतरून मी सिनियर्सकडे प्रॅक्टिस केली. जसं आता रेवती कोतवाल मॅडम झाल्या, ज्या सरकारी वकील होत्या, त्यांच्याकडे मी 6 महिने प्रॅक्टिस केली आणि सरकारची बाजू क्रिमिनल प्रोसिजरमध्ये कशी असते ते मी त्यांच्याकडनं शिकली. व त्यानंतरून मग मी ॲडव्होकेट मंदार भानुसे यांच्याकडे प्रॅक्टिस केली. जवळपास मी वर्षभर त्यांच्याकडे होते आणि त्यांच्याकडे मी डिफेन्सची बाजू शिकली. आणि तिथे मला बऱ्याचशा केसेस स्वतःहून पण हाताळायला मिळाल्या, जेणेकरून माझं क्रिमिनलचं नॉलेज अजून चांगलं होत गेलं. धन्यवाद ताई, तुम्ही आमच्याकडे आलात आणि आपण अतिशय अनमोल अशी माहिती दिली. याबद्दल आमच्या सर्वांच्या तर्फे मी आपले मनापासून आभार मानतो आणि आपल्या पुढील आयुष्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू.